आजचा दिवस सन्मानाचा आहे। स्वभावातील साधेपणा, प्रेरणादायी संयमी नेतृत्व आणि दूरदृष्टी असलेलं असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे आपले राजेश भैया टोपे। कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जे काम केलं त्याची दखल लहान असतातच नव्हे, देशामध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा घेतली गेली। एका लहानशा कुटुंबात, लहानशा गावात एक तरुण पुढे येतो आणि त्या तरुणाच्यामध्ये राज्याचं अशा संकट काळात संकट मोठं करून राजेशामार्फत आपल्याला प्राप्त झालं की राजेशचं त्या काळातलं काम अति उत्तम होतं। राजेश भैया, राजेश टोपे, खरंच मला कौतुक आणि अभिमान आहे। एक खंदास सैनिक कसा असावा। आणि राजेश टोपे यांनी त्यावेळेला जी कामं केली, राजेश टोपे एक एक प्रामाणिक, सभ्य, सुसंस्कृत आणि सामाजिक जाणीवेचं भान असणारा हा नेता राजेश भैया टोपे एक अद्भुत व्यक्ती म्हणून मी राजेश भैयांकडे या ठिकाणी पाहतो। त्या सुवर्ण अक्षरातलं नाव जे राजेश भैया टोपे। बांधिलकी ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजेश टोपेजी आहेत। मराठवाड्याचे सुपुत्र आदरणीय राजेश भैयासाहेब टोपे व्यक्ती म्हणून ते जरी मंत्री म्हणून असले, परंतु माझ्या ते घरातले सदस्य आहेत आणि त्यांचं कार्यच असं आहे की ते असामान्य तोडीचं आहे। असं व्यक्तिमत्व जे खूप कमी बोलतात पण मनापासून निभावतात, स्वतःपेक्षा आधी इतरांचा विचार करतात, त्यांच्या चांगुलपणाला शब्द अपुरे पडतील, त्यांचे विचार शब्दांपेक्षा कृतीतून व्यक्त होतात। आपले विचार, आपली मूल्ये आणि आपली माणुसकी हेच आपले खरे वैभव आहे। आपल्या नेतृत्वाने आणि मार्गदर्शनाने अनेकांना योग्य दिशा मिळाली। आपल्या व्यक्तिमत्वातील साधेपणा आणि विचारातील प्रामाणिकपणा हेच आपले खरे मोठेपण आहे। आपले जीवन अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरावं। या शुभ दिनी आपणास उत्तम आरोग्य, यश आणि समाधान लाभो। वाढदिवसाच्या सन्मानपूर्वक शुभेच्छा। तुम्हाला खूप दीर्घायुष्य लाभो हीच मनापासून प्रार्थना। भैया साहेब हे विकासाचा विश्वास भैया साहेब आहे, विकासाचा विश्वास आहे।